प्रश्न क्रमांक 1. 1857च्या उठावात भारत सम्राट म्हणून कोणाला घोषित करण्यात आले होते? ऑप्शन नंबर 1. रंगो बापूजी गुप्ते. 2. तात्या टोपे. 3. बहादूरशाह जफर दुसरा. 4. नानासाहेब पेशवे. याचे उत्तर आहे 3. बहादूरशाह जफर दुसरा. प्रश्न क्रमांक 2. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? ऑप्शन नंबर 1. फाजल अली. ऑप्शन नंबर 2. के.एम. पन्नीकर. ऑप्शन नंबर 3. उदयनाथ कुंजर. ऑप्शन नंबर 4. एस.के. धर. याचे उत्तर आहे 1. फाजल अली. प्रश्न क्रमांक 3. मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्यानुसार देण्यात आले? ऑप्शन नंबर 1. 1935. ऑप्शन नंबर 2. 1919. ऑप्शन नंबर 3. 1909. ऑप्शन नंबर 4. 1858. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 1909. प्रश्न क्रमांक 4. क्रांतिसिंह नाना पाटील व जी.डी. बापू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? ऑप्शन नंबर 1. तुफान सेना. ऑप्शन नंबर 2. वानर सेना. ऑप्शन नंबर 3. बहुजन सेना. ऑप्शन नंबर 4. मावळे सेना. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. तुफान सेना. प्रश्न क्रमांक 5. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन नंबर 1. नायगाव. 2. खटाव. 3. कटगुण. 4. पळशी. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. नायगाव. प्रश्न क्रमांक 6. भारत स्वतंत्र होत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन नंबर 1. पंडित नेहरू. ऑप्शन नंबर 2. जे.बी. कृपलानी. ऑप्शन नंबर 3. सरदार पटेल. ऑप्शन नंबर 4. राजेंद्र प्रसाद. याचे उत्तर आहे जे.बी. कृपलानी. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले नाही? ऑप्शन नंबर 1. दादाभाई नौरोजी. ॲनी बेझंट. लोकमान्य टिळक. जॉर्ज यूल. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 8. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? ऑप्शन नंबर 1. जवाहरलाल नेहरू. ऑप्शन नंबर 2. चंद्रशेखर आझाद. ऑप्शन नंबर 3. राणी लक्ष्मीबाई. ऑप्शन नंबर 4. नेताजी सुभाषचंद्र बोस. याचे उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 9. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 1. नाशिक. 2. पुणे. 3. रायगड. 4. सोलापूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. रायगड. प्रश्न क्रमांक 10. हडप्पा संस्कृती ही रिकामी जागा संस्कृती आहे. ऑप्शन नंबर 1. नागरी. ऑप्शन नंबर 2. पहाडी. ऑप्शन नंबर 3. औद्योगिक. ऑप्शन नंबर 4. ग्रामीण. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. नागरी. प्रश्न क्रमांक 11. संपूर्ण भारतात सर्वात पहिला गव्हर्नर जनरल कोण? ऑप्शन नंबर 1. वॉरन हेस्टिंग. ऑप्शन नंबर 2. लॉर्ड माउंटबॅटन. ऑप्शन नंबर 3. लॉर्ड विल्यम बेटिंक. ऑप्शन नंबर 4. लॉर्ड कॅनिंग. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. लॉर्ड विल्यम बेटिंक. प्रश्न क्रमांक 12. प्रार्थना समाज याची स्थापना कोणी केली? ऑप्शन नंबर 1. महात्मा फुले. ऑप्शन नंबर 2. आत्माराम पांडुरंग तर्खडकर. ऑप्शन नंबर 3. न्यायमूर्ती रानडे. ऑप्शन नंबर 4. स्वामी दयानंद सरस्वती. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आत्माराम पांडुरंग. प्रश्न क्रमांक 13. सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण? ऑप्शन नंबर 1. कमिशनची नेमणूक उशिरा झाली. ऑप्शन नंबर 2. यात एकही भारतीय व्यक्ती नव्हता. ऑप्शन नंबर 3. कमिशनची नियुक्ती बेकायदेशीर होती. ऑप्शन नंबर 4. गांधीजींना अटक करण्यात आली.
याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, यात एकही भारतीय व्यक्ती नव्हता. प्रश्न क्रमांक 14. विश्वास पाटील यांची महानायक ही साहित्य कृती खालीलपैकी कोणत्या जीवनचरित्रावर आधारित आहे? ऑप्शन नंबर 1, नेताजी सुभाषचंद्र बोस. ऑप्शन नंबर 2, छत्रपती शिवाजी महाराज. ऑप्शन नंबर 3, विनायक दामोदर सावरकर. ऑप्शन नंबर 4, भगतसिंह. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 15. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन नंबर 1, लोकमान्य टिळक. ऑप्शन नंबर 2, विनायक दामोदर सावरकर. ऑप्शन नंबर 3, ज्योतिबा फुले. ऑप्शन नंबर 4, न्यायमूर्ती रानडे. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 16. शनिशिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 1, अहमदनगर. ऑप्शन नंबर 2, सांगली. ऑप्शन नंबर 3, कोल्हापूर. ऑप्शन नंबर 4, नाशिक. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 17. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन नंबर 1, पहिला. ऑप्शन नंबर 2, दुसरा. ऑप्शन नंबर 3, तिसरा. ऑप्शन नंबर 4, चौथा. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, दुसरा. प्रश्न क्रमांक 18. एका अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटांचा वेळ लागतो? ऑप्शन नंबर 1, 4 मिनिट. ऑप्शन नंबर 2, 4.2 मिनिट. ऑप्शन नंबर 3, 4.6 मिनिट. ऑप्शन नंबर 4, 4.8 मिनिट. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 4 मिनिट. प्रश्न क्रमांक 19. पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? 1, अपसूर्य. 2, उपसूर्य. 3, भ्रमणसूर्य. 4, यापैकी नाही. याचे उत्तर आहे 1, अपसूर्य. प्रश्न क्रमांक 20. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार रिकामी जागा आहे. 1, पूर्व. 2, पश्चिम. 3, उत्तर. 4, दक्षिण. याचे उत्तर आहे 4, दक्षिण. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रामध्ये 12 महिने वाहणारी नदी कोणती? 1, नर्मदा. 2, कावेरी. 3, गोदावरी. 4, कोणतीही नाही. याचे उत्तर आहे 4, कोणतीही नाही. प्रश्न क्रमांक 22. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन नंबर 1, ब्रह्मपुत्रा. ऑप्शन नंबर 2, रावी. ऑप्शन नंबर 3, झेलम. ऑप्शन नंबर 4, चिनाब. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, झेलम. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? ऑप्शन नंबर 1, बुध शुक्र. ऑप्शन नंबर 2, नेपच्यून गुरु. ऑप्शन नंबर 3, शनी शुक्र. ऑप्शन नंबर 4, शुक्र युरेनस. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बुध आणि शुक्र. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? ऑप्शन नंबर 1, नागपूर. ऑप्शन नंबर 2, मुंबई. ऑप्शन नंबर 3, पुणे. ऑप्शन नंबर 4, औरंगाबाद. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मुंबई. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते? ऑप्शन नंबर 1, गौताळा ऑट्रम घाट. ऑप्शन नंबर 2, टिपेश्वर. ऑप्शन नंबर 3, नांदूर मधमेश्वर. ऑप्शन नंबर 4, तानसा. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, नांदूर मधमेश्वर.